शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपल्या बीनच्या प्लॉटमध्ये शेंडा कुडण्याचं काम चालू होतं. शेंडा कुडण्यासाठी जे काही आपल्या आता पूर्णपणे प्लॉट आता आपला फ्लावरिंग स्टेजमध्ये आलेला आहे. फ्लावरिंग स्टेजमध्ये असताना आपल्या याच्यामध्ये शेंडे कुडणं फार गरजेचं असतं. शेंडा कुडल्यानंतर आपले जे काही फुलांची फुलं आहे याचं रूपांतर फळामध्ये फास्ट होत असतं. या ठिकाणी जे काही कळ्या लागणार आहे पुढं त्याला कळ्या लागणार आहे, या कळ्यांचं जे ग्रोथ आहे हे फास्ट होत असते आणि त्या ठिकाणी फुलधारणा आणि फळधारणा या ठिकाणी फास्ट होत असते. तर शेंडा खोडत असताना याच्यामध्ये आपल्याला फक्त काय करायचं आहे की जे आता काही ठिकाणी 4 शेंडे निघलेले असतात, काही ठिकाणी 6 शेंडे निघलेले असतात. याच्यातले फक्त आपल्याला 2 ते 3 शेंडे या ठिकाणी खोडायची. शेंडे खोडण्याचं कारण म्हणजे आपल्या प्लॉटची जे हाईट आहे ही कंटिन्युअसली वाढत राहणार आहे आणि खाली जे फुलांचं आणि कळ्यांची जी सेटिंग आहे ही होत राहणार आहे. शेंडा खोडणी झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला फवारणी घेणं सुद्धा गरजेचं आहे. फवारणीमध्ये आम्ही बायर कंपनीचे एलियो डिपोशनरी घेणार आहे 20 लिटर पंपासाठी 40 ग्राम आणि त्याच्यासोबत काय बी कंपनीचं नोवाज आहे मी टॉनिक घेणार आहे. ते आपल्याला 20 लिटर पंपासाठी 50 ml घ्यायचे आणि त्यासोबत एक कीटकनाशक देखील घ्यायचे. कीटकनाशक जे आम्ही घेणार आहे कोरटेवाचं दिल्ली गेट घेणार आहे आणि ते आपल्या 20 लिटर पंपासाठी 12 ml या ठिकाणी वापरायचं आहे. जी फवारणी घेतल्यानंतर आपल्या प्लॉटमध्ये आळीचा प्रादुर्भाव होणार नाही आणि त्यासोबत जे आपले काही शेंडा खोडल्यानंतर जे आपल्या प्लॉटला जखमा झालेला आहे त्यात सुद्धा त्या ठिकाणी भरून निघणार आहे. आपण जे टॉनिक घेतोय त्या टॉनिकमुळे आपल्या जे फुलांचं जे देठ आहे ते मजबूत होणार आहे आणि शेंगांची क्वालिटी देखील त्या ठिकाणी सुधारणार आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो नक्की करा. नमस्कार.